नमस्कार मंडळी, आपल्या आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बारीक मेथीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी कशी साफ करायची, चव कशी वाढवायची, सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरू करूया। ही बघा, ही बारीक मेथी, यामध्ये तशी माती भरपूर असते, तर ती नीट साफ करायची। इकडे मी 5 छोट्या जुड्या घेतल्यात। त्यानंतर ओल्या खोबऱ्याचा कीस, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, मीठ, राई जिरं, हिंग, हळद घेतलेला आहे। सर्व साहित्याचे प्रमाण व टिप्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहे। आता कशी साफ करायची ते बघूया। अशी जुडी घ्यायची आणि शेवटची मुळं अशी थोडीशी चिरून घ्यायची। बांधलेली दोरी सुद्धा आपण कापून घेऊया। आणि परातीमध्ये मी ठेवते। सर्व जुड्या अशाच आपण खालून थोडंसं कापून घ्यायचं आणि दोरी कापून घेणार आहोत। मी आता परातीत पाणी घेतलेलं आहे आणि असं 10 ते 15 मिनिट अशा पाण्यात पसरवून ठेवायच्या, म्हणजे सर्व माती तळाशी राहते व धुवताना सोपं पडतं। अशी मोकळी करायची। मेथी भिजेपर्यंत आपण भाजीची फोडणी देऊन घेऊयात तोपर्यंत। आता तेल गरम करून घेऊया। गरम झालं की त्यात राई जिरं, हिरवी मिरची परतवून घेऊया। आता ठेचलेला लसूण घालूया। लसूण चांगला परतवायचा, कच्चा ठेवू नका। हिंग घालूया। गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे, नाहीतर करपूही शकतं म्हणून। आता कांदा घालूया। कांदा चांगला परतवून घेऊया। मंद आचेवरच आपण शिजवणार आहोत। कांदा शिजेपर्यंत आपण मेथी स्वच्छ धुवून घेऊया। ही बघा, तळाशी सर्व माती
सालं वगैरे राहिली आहेत। आता ही मेथी आपण स्वच्छ 3 ते 4 पाण्यात माती साफ होईपर्यंत असंच पाणी बदलत बदलत धुवायची। कांदा शिजत आलाय तर त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। ही बघा मी स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे मेथी। आता थोडी आपण ती चिरून घेऊया म्हणजे व्यवस्थित शिजते। चवीला ही खूप छान लागते, नक्की तुम्ही बनवून बघा। यामध्ये बटाटा घातला तरी सुद्धा छान लागते। चिरून झालेली आहे। कांदा टोमॅटो ही आपला शिजलाय। आता त्यामध्ये आपण हळद घालूया, मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। लगेचच आपण चिरलेली मेथीची भाजी आपण घालूया। आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता मंद आचेवरच आपण ही भाजी शिजवणार आहोत। ही अगदी पौष्टिक भाजी आहे, एकदा नक्की बनवून बघा। अधूनमधून आपण ही मिक्स करत राहायची, मंद आचेवरच शिजवायची आहे आणि पाणी घालू नका। मेथीला थोडं पाणी आपोआपच सुटतं आणि भाजी कच्ची पण ठेवू नका, मंद आचेवरच आपण शिजवायची आहे। असं मधून मधून मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित सर्व शिजते ती। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कसली वाट बघता, लगेचच सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचा अपडेट्स लगेचच मिळेल। भाजी देखील आता शिजत आलेली आहे। आता यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा किस घालूया। यामुळे कडवटपणा थोडा कमी होतो व चवही छान लागते भाजीला। मिक्स करूया। अजून 2 ते 3 मिनिटं आपण असंच ठेवायचं आहे।
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अगदी भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.